तर इथे संध्याकाळी ठेचा करायला घेतला. आता उन्हाळा तर लागला, खायची तर इच्छा होत नाही तिखट, पण म्हटलं चला काहीतरी एखाद्या दिवशी चटपटीत पाहिजे. तर मिरच्या छान ताज्या होत्या, तर 10 ते 12 हिरव्या मिरच्या घेतल्या, लसूण घेतलं बऱ्यापैकी आणि थोडं त्यात अद्रक टाकलेलं आहे. हे सगळं मी 5 ते 10 मिनटं भाजून घेणार आहे. त्यानंतरच यामध्ये तेल आणि जिरं टाकणार आहे. जिरं जर आधी टाकलं ना तर ते जळून जातं. त्यानंतर इथे कोथिंबीर टाकली थोडी, नंतर 2 चम्मच जिरं, कारण जिरं थोडं जास्त असलं ना ॲसिडिटीचा त्रास कमी होतो आणि जळजळ होत नाही. त्यानंतर इथे टाकलेलं आहे तेल आणि पुन्हा एकदा 10 मिनटं भाजून घेणार आहे. ते व्यवस्थित चांगला भाजल्या गेलं ना तरच ठेचा खायला छान आणि टेस्टी लागतो. त्यानंतर मस्त असं भाजून झालेलं आहे आणि आता हे मिक्सरच्या पॉटमध्ये बारीक करणार. आता याला पाटा पाहिजे खरं म्हणजे, तर पाट्यावरचाच ठेचा एक नंबर होतं. आणि हो, यामध्ये शेंगदाणे पण भाजलेले आहे. त्यानंतर यामध्ये मीठ टाकलं, मीठ पण बऱ्यापैकी टाकलेलं आहे आणि हलवून घेतलं ते आणि अशा पद्धतीने ठेचा केला. चला मग इथे सेंड करते. बाय बाय.